वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी असते ऋषी पंचमी, जी आज आहे 28 ऑगस्टला गुरुवारी। आज ऋषी पंचमी आहे। मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर जाणून घेऊया आपण ऋषी पंचमीची पूजा कशी करावी, ऋषी पंचमीचे महत्त्व काय आहे, ऋषी पंचमीची तिथी काय, त्या उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता, उपवास कसा करावा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे ह्या व्हिडिओमध्ये। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया ऋषी पंचमीची माहिती। ऋषी पंचमीला सप्त ऋषींची पूजा केली जाते। कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ यांची पूजा केली जाते। केरळमध्ये हा दिवस विश्वकर्मा म्हणून देखील साजरा केला जातो। ऋषी पंचमी व्रत प्रामुख्याने समाजाच्या कल्याणासाठी मोठे योगदान आहे। ऋषी पंचमी तिथीची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:44 चालू होते। ती 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:56 आहे। ऋषी पंचमीचा पूजा मुहूर्त सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:39 आहे। एकूण कालावधी 2 तास 34 मिनिटं असेल। या वेळेत तुम्ही ऋषी पंचमीची पूजा करू शकता। हिंदू पंचांगानुसार उदय तिथी आपण पाळतो, म्हणून 28 ऑगस्ट गुरुवारी म्हणजे आज तुम्ही सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:39 ही पूजा करू शकता। हा अतिशय शुभ मुहूर्त आहे पूजेसाठी। हिंदू परंपरेनुसार महिला मासिक पाळीमध्ये कोणतेच काम करत नाही, पण आपल्याकडून ते शक्य होत नाही। मासिक पाळीमध्ये आपण जे अन्न शिजवून खायला घालतो ते एक प्रकारचं पाप मानलं जातं। त्या पापाचं त्या दोषापासून मुक्त होण्यासाठी महिला ऋषी पंचमीला उपवास करतात। या उपवासाने नकळत केलेल्या पापाचा नाशही होतो। तसेच महिलांचा पतीप्रती भक्ती, श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे। ऋषी पंचमीचा पूजाविधी आपण सकाळी स्नान केल्यानंतर शक्य असेल तर तुमच्या बाजूला काही नदी असेल तर नदीवर जाऊन स्नान करा, किंवा घरात गंगाजल असेल तर पाण्यात ते गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करा, म्हणजे गंगा स्नान केल्याचं आपल्याला पुण्य भेटतं। असे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे, शक्यतो पांढरे कपडे घालावे। ऋषी पंचमीच्या दिवशी पांढरे कपडे घालून घरात स्वच्छता करून हळद कुंकू आणि रोली वापरून चौकोनी आकाराचे मंडळ बनवावा, किंवा एक चौरंग घ्या। चौरंगाच्या भोवती सुंदर रांगोळी काढा। चौरंगावर सफेद कपडा टाका। त्या कपड्यावर 7 तांदळाच्या राशी ठेवा। त्याच्यावर 7 सुपाऱ्या ठेवा, 7 ऋषींचे प्रतीक म्हणून। एक गव्हाची रास करा, त्यावर एक सुपारी ठेवा गणपतीचे प्रतीक म्हणून। जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची मूर्तीही ठेवू शकता। एका राशीवर तुम्ही ऋषी वशिष्ठ यांची पत्नी अरुंधतीच्या नावाने एक सुपारी ठेवावी। घरच्या देवांना नमस्कार करून पूजेला बसावं, संकल्प करावा। पाटावर मांडलेल्या सर्व सुपाऱ्यांवर पाणी अर्पण करा, अक्षता वाहाव्या। प्रथम गणेश पूजन करावं। गणपतीस हळद कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करावे, निरंजन ओवाळावे। विडा, पान, सुपारीवर पाणी वाहावे। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। घंटापूजन करावी। घंटेला स्नान घालून त्यावर गंध, पुष्प, अक्षता वाहाव्या। हळद कुंकू वाहून नमस्कार करा। सप्त ऋषींचे प्रतीक म्हणून ज्या सुपाऱ्या आहेत त्यावर पुष्प अर्पण करून हात जोडावे। यानंतर आसन, पाद्य, आचमन, स्नान, मधु, शर्करा, गंधोदक स्नान, वस्त्रादी पूजा, गंध, अलंकार, फुले, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा ठेवून 16 उपचार करून पूजा करावी।
अरुंधतीची पूजा मंगळसूत्र, बांगड्या, हळद, कुंकू, काजळ, अलंकार, फुले, पत्रीची पूजा करावी. तुमच्याकडे पत्री असेल तर व्हा, नाही तर फुलं वाहिले तरी चालेल. नंतर धूप, दीप, नैवेद्य, फळे, महादक्षिणा, निरंजन, पुष्पांजली, प्रार्थना अशा पद्धतीने पूजा करावी. सप्त ऋषींची आरती करा आणि व्रतकथा ऐका. ह्या दिवशी उपवासास काय खावे तर ह्या दिवशी बैलाच्या कष्टाचं जे धान्य पिकवलेलं असतं ते अजिबात खाऊ नये. तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध पिऊ शकता. आणि जर तुम्हाला ते धान्य भेटलं जे हाताने पेरून उगवलेलं आहे, हाताने बनवलेलं धान्य जर तुम्हाला कुठे बाजारात मिळत असेल तर ते तुम्ही घेऊन खाऊ शकता. या दिवशी विशिष्ट ऋषींची भाजी असते, ऋषी पंचमीची भाजी. सर्व भाज्या एकत्र करून ती भाजी बनवली जाते आणि हाताने उगवलेल्या धान्यांचं भाकर बनवून खाऊ शकतात असंही असतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते. तुम्ही तुमच्या प्रथेनुसार हा उपवास करू शकता. ऋषी पंचमीचे व्रत केल्यास सप्त ऋषींचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. हा उपवास शक्यतो ज्यांना मासिक धर्म येतो त्यांनीच करावा. ज्यांना मासिक धर्म येत नाही त्यांनी करू नये. महिलांसाठी आहे ज्यांनी मासिक पाळीच्या वेळेस जाणून बुजून व अजाणतेपणे कोणत्याही धार्मिक नियमांचे उल्लंघन केले असेल, त्यांच्याकडून काही पाप झाले असेल, ते नष्ट होण्याचा हा दिवस आहे. या दिवशी ऋषींची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात. तसेच मागील जन्मातील दोषही दूर होतात आणि ऋषींचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे कुटुंबात सुख, शांती, समृद्धी राहते. या दिवशी काय करू नये तर बैलाच्या कष्टाचं अन्न खाऊ नये. फळही चालणार नाही जे बैलाच्या कष्टाचं असतं. ही ऋषींची भाजी खाऊ शकता. आळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या एकत्र करून भाजी केली जाते जी बैलाच्या श्रमाची नसते. अशा भाज्या तुम्ही खाऊ शकता. काहीच नाही भेटले तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध पिऊन उपवास करू शकता. ऋषी पंचमीची आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही म्हणा. आता ताई तुम्हाला ऋषी पंचमीची कहाणी सांगत आहे, ती ऐका. ऋषी पंचमीची कहाणी. ऐका ऋषींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखाने नांदत होता. पुढे एके दिवशी काय झाले, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच कालविला. त्या दोषाने काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपल्या मुलाच्याच घरी कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते. त्याचे बायकोला सांगितले, श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. तितक्यात चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने गरळ टाकली. हे त्या कुत्रीने पाहिले. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. आपल्या मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून ती उठली. पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोयलीत घेऊन कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणाला जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टपाष्ट देखील घातलं नाही. त्यामुळे सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली, आता मी काय करू. बैलाने तिला उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले, तोंड बांधून मला मारले. मी देखील आज उपाशीच आहे. आज त्याचे श्राद्ध फुकट गेले. हे भाषण मुलाने ऐकले. लागलीच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातले, दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. मनात फार दुःख झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींनी त्याला प्रश्न केला,
तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल? तेव्हा ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचे व्रत कर. हे व्रत कसे करावे? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पक्षातील पंचमी येते, त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे, आघाड्याच्या काष्टाने दंतघावन करावे, आवळी काठी कुंटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावेत, केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेले वस्त्र नेसावे, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी, असे 7 वर्ष करावे, शेवटी उद्यापन करावे. या व्रताने काय होते? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापांपासून मुक्त होते, नाना तीर्थांच्या स्नानांचे दानांचे पुण्य लागते, मनी इच्छिले कार्य होते. मुलाने हे व्रत केले, त्याचे पुण्य आपल्या आईबापाला दिले, त्या पुण्याने काय झाले? रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरले, बैल तो सुंदर पुरुष झाला, कुत्री ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गात गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तळी सफर संपूर्ण. तर अशी ही कहाणी करावी, आरती करावी, उपवास करावा. ऋषी पंचमीचा हा मंत्र अवश्य म्हणा, म्हणजे तुम्हाला ऋषींचा आशीर्वाद मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी पूजेचं विसर्जन करावं. संबंध दिवस पूजा आहे तशीच ठेवावी. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.